या काय हे बघा ना, वजीराबाद एवढा वजीराबाद नांदेडचं नाक आहे आणि काय वजीराबादचे हाल केलेत बघा. चालायला येणं, धंदे बंद, असं नाही करायला पाहिजे हो. नाली चांगली होती, रोड चांगला होता, एकतर पाडलं केलं, 8 महिने झाले एवढा धिंगाणा. थोडं तर बघा वजीराबादकडे, असं नाही करायला पाहिजे. एकतर पाडलं आणि करायला तयार नाही, ही काय पद्धत झाली का? बघा थोडंसं नांदेड कसं दिसायला ते बघा थोडंसं. प्रत्येक जण मोठ्या मोठ्या सिटीला जातो, आम्ही पण सिंगापूरला जाऊन आलेले आहोत. काय रोड आहेत तिथे, तेल सांडलं तर भरून घ्यायचं. आणि हे वजीराबाद बघा, थोडं तरी सगळेच मोठ्या मोठ्या सिटीला देशाला जाऊन आलेले असते, तिथलं काहीतरी शिकून घ्या. इथं बघा थोडंसं तुम्ही. नमस्कार सर, मी मारुती मोरे. माझं किसान मेन्सर म्हणून इथे शॉप आहे. 9 महिन्यापासून या रस्त्याचा त्रास आहे. आम्हाला गिरायकाचे खूप त्रास होत आहे. तर कृपया करून आम्हाला या रस्त्याचं काहीतरी नियोजन लावून द्यावे. आम्हाला किराया द्यावा लागत आहे. गिरायकासाठी आम्ही खूप परेशान आहोत. नमस्कार. मेरा नाम दीपक भाग्यवानी है। हमारी दुकान ब्रांड 50 के नाम से बजाज हॉस्पिटल की गली में है। जब से लास्ट ईयर से रोड बना हुआ है तब से ना इसके ऊपर लेवलिंग की है, ना कुछ खड्डे पे खड्डे हैं। यहाँ से जाना जिस हिसाब से हाल है, बारिश के से पहले भी दिक्कत थी, अब तो बारिश के बाद तो पता ही नहीं चल रहा रास्ता कहाँ है और खड्डा कहाँ है। प्लीज़ इसको जल्द से जल्द करवाइए। और आधा रास्ता बनाया हुआ है, आधे रास्ते पे वहाँ पे गिट्टी लगी हुई है। ये लेवल पे इधर तो कोई आ रहा नहीं, ना पूछ रहा नहीं, ना कुछ कर रहा नहीं। इतनी परेशानी लगी पड़ी है कि दुकान बंद करके बैठो या खोल के बैठो, बात एक ही है। कृपया करके हमारा इसका बीच का मार्ग निकाल के इसको जल्द से जल्द आप इसको कवर करके दीजिए। धन्यवाद। तर माझं इथे दुकान आहे, तर हे रस्त्याचा प्रॉब्लेम चालू आहे. भवनीला मोहताज आहे. 9 महिन्यापासून किराया दिला नाही आम्ही, गिराईक नाही, काही नाही. कसं करणार सरकार? तुम्ही हे करून देऊन टाका आम्हाला.